ओके, तर आज आहे आपलं केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 6. केमिकल बॉन्डिंग लेक्चर नंबर 6 आजचं आपलं आहे. ठीक आहे, आपण काय काय शिकलोय मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण? व्हीबीटी VSEPR थेरी पाहिली का आपण? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. ही ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेली. हिच्यामध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला? याच्यामध्ये काही डाऊट आहे का? 100% नक्की डाऊट नाही? नक्की, ठीक आहे, सांगा मग. जर इलेक्ट्रॉन पेअर 2 असतील तर जॉमेट्री काय असते? लिनियर जॉमेट्री असते. ठीक आहे, नेक्स्ट, जर इलेक्ट्रॉन पेअर 3 असतील तर जॉमेट्री काय असते? ट्रायगोनल. काय असते जॉमेट्री? जर इलेक्ट्रॉन पेअर 4 असतील तर जॉमेट्री काय असते? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय असते? जर इलेक्ट्रॉन पेअर या 5 असतील तर ट्रायगोनल बायपिरामिडल. काय असते ही? जॉमेट्री. बरोबर का? अहो बरोबर आहे का? याच्यात काय डाऊट इथपर्यंत? नक्की. समजा इलेक्ट्रॉन पेअर तुमच्या झाल्या 6. बोला जॉमेट्री. स्क्वेअर बाय पिरामिड. स्क्वेअर बाय पिरामिडल किंवा त्यालाच काय म्हटलं जातं? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. ऑक्टा जॉमेट्री. काय डाऊट? नक्की नक्की का? काय वेगळं आहे अजून कोणाचं? नेक्स्ट, समजा इलेक्ट्रॉन पेअर किती असतील? 7 इलेक्ट्रॉन पेअर असतील. इलेक्ट्रॉन पेअर किती असतील? 7. तर बोला जॉमेट्री काय असते? पेंटॅगोनल बाय पिरामिडल. बरोबर का? हे आपण पाहिले होते. ह्या सगळ्यांमध्ये काय, सगळे काय, जेवढे काही इलेक्ट्रॉन पेअर आहे तुमच्या सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन पेअर काय आहेत आपण असं कन्सिडर करू. समजा बॉन्ड पेअर आहेत काय सगळ्याच्या सगळ्या, तर हाच त्यांचा शेप, हीच त्यांची जॉमेट्री. पण जर त्याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आली, काय आली तुमची समजा, तर बदलतं काय? जॉमेट्री मात्र तशीच राहते. बदलतं काय? त्याचं शेप बदलतो. बदलते काय? त्याची शेप बदलते. सेम काय राहते? जॉमेट्री आहे तीच राहते. शेप मात्र काय होतो तुमचा? बदलत असतो. बरोबर का? जर जेवढे काही इलेक्ट्रॉन पेअर आहेत सगळेच्या सगळे बॉन्ड पेअर आहे. सगळेच्या सगळे काय आहेत तुमचे? आणि सगळे जे काही ॲटम्स अटॅच्ड आहेत सगळे सारखे आहेत. सेंट्रल मेटल ॲटमला जेवढे काही, किंवा सेंट्रल ॲटमला बाजूनी जेवढे काही ॲटम्स अटॅच्ड आहेत सगळे जर सारखे असतील आणि सर्वच्या सर्व बॉन्ड पेअर असतील, एकही लोन पेअर त्या ठिकाणी जर नसेल, त्याला म्हटलं जातं रेग्युलर जॉमेट्री. काय म्हणतो त्याला आपण? समजले? नक्की? कळलंय का? 100% नक्की. एक एक्झाम्पल देऊ का? मला सांगा बरं, हा जो कंपाऊंड आहे NH3 याची रेग्युलर जॉमेट्री असेल का नसेल? याची रेग्युलर जॉमेट्री नाही. नायट्रोजन कडे काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पहा, नायट्रोजन हा काय असेल त्याचा? इलेक्ट्रॉन क्लाउड. बरोबर. हायड्रोजन, एक हायड्रोजन मागे, एक हायड्रोजन इकडे. इथला बॉन्ड अँगल किती असतो रे? 107. बरोबर का? रिपल्शन मुळे काय झालं? तो बॉन्ड अँगल आतमध्ये आला. समजले? नक्की. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. सेम समजा आपल्याकडे H2O मॉलिक्यूल आहे. कोण आहे आपल्याकडे? H2O मॉलिक्यूल. H2O मॉलिक्यूल साठी सांगा बरं शेप काय येईल, जॉमेट्री काय येईल? H2O मॉलिक्यूल साठी हा H2O मॉलिक्यूल अशा पद्धतीचा असतो. बरोबर का? अँगल किती? 104. किती असतो? 104 डिग्री. बरोबर का? नक्की ना? काही बरोबर आहे का? असल नाही, हाय.
असेल काय असेल काय खाऊ आहे काय बोला जॉमेट्री सांगा जॉमेट्री सांगा टेट्राहेड्रल जॉमेट्री काय जॉमेट्री बोला काय टेट्राहेड्रल आणि तुमचा शेप काय हा व्ही शेप किंवा त्यालाच काय म्हणतो आपण काय फरक असतो शेप आणि जॉमेट्री मध्ये रे किंवा अँग्युलर ओके शेप मध्ये लोन पेअर आपण घेत नाही जॉमेट्री मध्ये लोन पेअर सुद्धा कन्सिडर केली जाते समजलंय नक्की रेग्युलर जॉमेट्री साठी कंडिशन्स काय सांगितलं तुम्हाला कंपाऊंड्स विथ लोन पेअर त्याच्याकडे नसल्या पाहिजे जेवढे काय आहेत सगळ्याच्या सगळ्या काय असाव्यात बॉन्ड पेअर सगळ्याच्या सगळ्या काय असाव्यात जेवढ्या काही इलेक्ट्रॉन पेअर असतील सेंट्रल ॲटम कडे सगळ्याच्या सगळ्या काय असाव्यात इलेक्ट्रॉन पेअर त्याच्याकडे नसावी इलेक्ट्रॉन पेअर त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर नसावी बॉन्ड पेअर असलं तर चालतं नेक्स्ट पहा ऑल ॲटम्स बॉन्डेड टू सेंट्रल ॲटम्स आर जे काय अटॅच असलेले ॲटम्स आहेत सगळ्याचे सगळे कसे पाहिजेत फॉर एक्झाम्पल पहा बरं CH4 आहे का एक्झाम्पल चेक करा लोन पेअर किती आहेत चेक करा पटकन एक पण नाही लोन पेअर नाहीये दॅट इज नो लोन पेअर बरोबर का इफ इट हॅज नो लोन पेअर अटॅच असलेले सगळे ॲटम सारखे आहेत का कार्बनला 4 हायड्रोजन अटॅच आहे किती हायड्रोजन अटॅच आहे सगळे सारखे आहेत का वेगळे आहे काय हायड्रोजन त्यासोबत दुसरा डिटियम वगैरे असं काय आहे का ट्रिटियम ड्यूटेरियम काहीच नाही सगळे हायड्रोजनचे हायड्रोजन दॅट इज इट हॅज रेग्युलर जॉमेट्री काय आहे त्याची NH4+ बोला बरं काय वाटतं तुम्हाला असेल का एक्झाम्पल NH4+ नायट्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन पेअर असतात किती इलेक्ट्रॉन्स असतात 5 इलेक्ट्रॉन असतात 5 मधला एक गेलाय +4 झालाय म्हणजे किती इलेक्ट्रॉन आले म्हणजे किती पेअर झाल्या 2 पेअर किंवा 4 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर 4 हायड्रोजन सोबत बॉन्ड झालेत म्हणजे लोन पेअर नाही याचा अर्थ एक्झाम्पल कशाचा आहे हा रेग्युलर जॉमेट्रीचा काय डाऊट काही डाऊट अहो काही डाऊट नेक्स्ट थर्ड CO2 पहा बरं आहे का रेग्युलर जॉमेट्री आहे का CO2 ची कार्बन कडे किती इलेक्ट्रॉन असतात 1 2 3 4 किती ऑक्सिजन आहेत एक ऑक्सिजन किती बॉन्ड करतो आहे का म्हणजे सगळ्याचं सगळं काय झालं तुमच्या बॉन्ड पेअर लोन पेअर आहे का याचा अर्थ जॉमेट्री कशी झाली नक्की का पहा XeO3 घ्या पटकन सांगा रेग्युलर जॉमेट्री आहे का नाही रेग्युलर जॉमेट्री आहे का नाही XeO3 का बरं पिचली काय है ना बावळट बोला झेनॉन किती इलेक्ट्रॉन पेअर 8 इलेक्ट्रॉन टोटल बरोबर का 1 2 3 4 5 6 7 8 झाले का बरोबर एक ऑक्सिजन किती ऑक्सिजन आहे तुमचे असे 3 ऑक्सिजनचे 3 एक लोन पेअर त्या ठिकाणी उरली याचा अर्थ इट इज नॉट एक्झाम्पल ऑफ काय डाऊट कसं ओळखायचंय कळलंय का नक्की का नेक्स्ट PCl5 बोला असेल का रेग्युलर जॉमेट्री आहे फॉस्फरस मध्ये किती इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल मध्ये किती 5 5च्या 5 काय झाले 5 क्लोरीन सोबत बॉन्ड पेअर तयार केला 5 इलेक्ट्रॉननी अहो बरोबर आहे का काय चुकतंय नक्की का 100% जायचंय पुढं कोणाला समजतंय अहो कोणाला समजतंय मग मला की समजतंय काय डाऊट नेक्स्ट काय आपल्याकडे VBT व्हॅलेन्स बॉन्ड थेरी याला शॉर्टकट मध्ये VBT असंही म्हटलं जातं काय म्हणतात त्यालाच VBT काय म्हणतात त्यालाच आता VBT काय सांगते पहा व्हॅलेन्स बॉन्ड थेरी का गरज पडली ओके व्हॅलेन्स बॉन्ड थेरीची आपल्याला गरज का पडली याच्या आधी कोणती पाहिली आपण वेस्पर्स बरोबर VSEPR थेरी बरोबर व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म झालेल्या बॉन्डची किंवा तयार झालेल्या कंपाऊंडची जॉमेट्री बद्दल माहिती कळाली बरोबर का तयार झालेल्या कंपाऊंडची शेप बद्दल माहिती कळाली
बरोबर का? 100%. परंतु त्या ठिकाणी आपल्याला हे नाही सांगितले गेले की बॉन्ड नक्की तयार झाला कसा. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा अजून थोडं मागे जर आपण गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा कोणती पाहिली आपण? ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूलनी काय सांगितलं? 8 इलेक्ट्रॉन असतील तर बॉन्ड तयार होणार. पण कसा झाला सांगितलं का? वेस्पर थेरम किंवा सॉरी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरीने सांगितलं का बॉन्ड कसा तयार झाला. व्हीबीटी काय सांगते आपल्याला? तुमचा नक्की बॉन्ड तयार झाला कसा. हे सांगायचं काम कोणी केले? व्हीबीटीने. कोणी केले हे? त्यासाठी आपल्याला व्हीबीटीची गरज पडली की नक्की बॉन्ड जे तयार झालेले आहेत ते नक्की बॉन्ड तयार झाले कसे. ओके, कोणी सांगितलं आपल्याला? व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी किंवा व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी. आता पहा, समजा एक आपण कन्सिडर करूयात की एक आपला ऍटम आहे असा. काय आपल्याकडे एक ऍटम आहे ए नावाचा. काय नाव आहे त्याचं? ए नावाचा एक ऍटम आहे. काय त्या ठिकाणी ए नावाचा एक ऍटम आहे. या ए नावाचा ऍटम जो आहे, ठीक आहे, याचं हे न्यूक्लियस आहे. काय याचं हे? आणि त्याच्या भोवती हा इलेक्ट्रॉन फिरतोय. न्यूक्लियस मध्ये काय असणार? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. त्याच्या भोवती हा इलेक्ट्रॉन काय होतो तुमचा? फिरतो. समजा हा ए नाव आहे याचं. काय नाव आहे याचं? ए ऍटम आहे असं सपोज करू. समजतंय? नक्की. या ए ऍटम मधले जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये जे प्रोटॉन आहेत, या ए ऍटमचं जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये जे त्यांच्यावरती चार्ज कोणता आहे? त्यांच्यावरती चार्ज कोणता आहे? आणि बाहेरचा जो काही इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरती चार्ज सांगा बरं. त्याच्यावरती चार्ज कोणता असेल? ई लिहू का? हा आतला प्रोटॉन काय करेल? बाहेरच्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल. बाहेरच्या इलेक्ट्रॉनला काय करेल? बाहेरच्या इलेक्ट्रॉनला काय करेल तो? अट्रॅक्ट करेल. याच्यात काही डाऊट? अहो याच्यात काय डाऊट? नक्की. इन द सेम वे असं कन्सिडर करूयात आपण की आपल्याकडे दुसरा एक बी नावाचा ऍटम आहे. काय तुमच्याकडे एक बी नावाच्या ऍटमचं न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती कोण फिरतोय तुमचा? कोण फिरतोय तुमचा? याच्यात काही डाऊट? ओके, हे समजा बी नावाचा ऍटम आहे तुमचा आणि त्याच्या भोवती हे इलेक्ट्रॉन काय होता ते इथे ई बी लिहितो. याचे प्रोटॉन, याचे न्यूट्रॉन. समजतंय? नक्की. हे इंडिव्हिज्युअल ऍटम्स आहेत. हा बी नावाचा ऍटम जो आहे त्याच्यातले जे प्रोटॉन्स आहेत ते काय करतील? या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करतील. स्वतःकडे काय करतील? ते अट्रॅक्ट करतील. याच्यात काय डाऊट? अहो ह्याच्यात काय डाऊट? 100%. आता काय होणार आहे? हे दोन ऍटम्स एकमेकांच्या जवळ येतील. आता काय तयार करायचं आपल्याला? बॉन्ड तयार करायचं. काय तयार करायचं आपल्याला? काय तयार करायचं आपल्याला? इनिशियली या दोघांमध्ये काय कॉन्टॅक्ट आहे का? इनिशियली काय कॉन्टॅक्ट आहे का? नक्की नाहीये. 100% समजलंय. याच्यामध्ये आता पहा, हा प्रोटॉन काय करतोय? ह्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतोय आणि बी मधला प्रोटॉन बीच्या इलेक्ट्रॉनला काय करतोय? इथपर्यंत काही डाऊट? आता पहा, जसे जसे हे ऍटम्स काय होतील? जवळ येतील. जसे जसे ऍटम्स काय होतील? जसे जसे ऍटम्स काय होतील तुमचे? जवळ येतील. ऍटम्स काय होतील तुमचे? जसे जसे जवळ येणार. जसे जसे ऍटम्स हे जवळ येतील, हा ए चा न्यूक्लियस जो आहे तो काय करेल? या बी च्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. न्यूक्लियस इन द सेन्स त्याच्यातले प्रोटॉन काय करतील? आता जवळ आला ना, हा निगेटिव्हली चार्ज, हा पण काय इलेक्ट्रॉनच आहे ना. मग हा आतला प्रोटॉन काय करेल? या ए चा प्रोटॉन या बी च्या इलेक्ट्रॉनला काय करेल? स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. समजतंय? त्याच वेळेस हा जो बी चा प्रोटॉन आहे, बी मधले जे न्यूक्लियस आहे ते बी चं न्यूक्लियस काय करेल? ए च्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. बरोबर का? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? नक्की कळाले? अहो समजलंय का? काय केलं आपण? कन्सिडर टू atoms, टू इंडिव्हिज्युअल atoms A and B. बरोबर का? अहो बरोबर आहे का? आता हे दोघं काय करतात? एकमेकांच्या समजा ते जवळ आले. एकमेकांच्या काय झाले समजा? आता एकमेकांचे काय झाले समजा? ते जवळ आले.
पहा, चेक करा. समजा हा ए चा ऍटम आहे, हा ए च्या ऍटम मधला हा प्रोटॉन, बरोबर, हा न्यूक्लियस, आणि बाहेर फिरणारा हा इलेक्ट्रॉन. काय डाऊट? ए काढलाय. बी, बी चा कलर कोणता होता? ऑरेंज होता का? ठीक. पहा, त्याच वेळेस काय आपल्याकडे हा बी चा न्यूक्लियस आहे, आणि ह्या बी मध्ये काय तुमच्याकडे इलेक्ट्रॉन ईबी. समजतंय का? अहो इथपर्यंत काय डाऊट? जसे जसे हे जवळ येणार आहे, जसे जसे काय होणार आहेत, हे त्याचे इलेक्ट्रॉन थोडेसे लांब काढतो मी. पहा, असा इकडे काढतो, म्हणजे अजून मला सोपं जाईल. पहा, हा समजा फॉर एक्झाम्पल बी आहे, ठीक आहे, आणि हा काय तुमचा, इकडे काय आहे तुमचा हा ए. ए चे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना मी काय म्हणणार, आणि बी चे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना काय म्हणणार मी, काय म्हणणार त्यांना मी. याच्यात काही डाऊट? नक्की? अहो नक्की का? आता बोला, ह्या ए आणि ई ए याचा न्यूक्लियस आणि याचे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये ऑलरेडी अट्रॅक्शन समजतंय? नक्की? हा बी चा न्यूक्लियस आणि ह्या बी चे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये ऑलरेडी अट्रॅक्शन काय डाऊट? पण जसे हे एकमेकांना अप्रोच झालेत, जसे हे एकमेकांना काय झालेत, अप्रोच झालेत, जसे हे एकमेकांना काय झाले तुमचे, ज्या वेळेला ते अप्रोच झालेत, ते अप्रोच झाल्यानंतर काय झाले, हा ए काय करतोय, या बी च्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. बरोबर का? अहो बरोबर आहे का? नक्की? अहो बरोबर आहे का? ओके, हा ए काय करतो, या बी ला स्वतःकडे, एकच मिनिट. ओके, हा ए काय करतो, या बी च्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे, आणि त्याच वेळेस हा बी काय करतोय, ए च्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. समजते? आणि हे जसे जसे जवळ येतात ते, बरोबर, हा इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनला काय करेल, हा इलेक्ट्रॉन काय करेल याला, हा इलेक्ट्रॉन काय करेल याला, काय करेल त्याला, रिपेल करेल. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय असणार आहे तुमचं, रिपल्शन. दोघांमध्ये काय असणार आहे, दुसऱ्या पेनने दाखवू का, दोघांमध्ये काय असणार आहे, अजून कोणामध्ये रिपल्शन असेल, या ए चा न्यूक्लियस या बी च्या न्यूक्लियसला काय करेल. का बरं? दोघे पण कसे आहेत, दोघे पण कसे आहेत, पॉझिटिव्हली चार्ज. समजतंय मी काय करतोय, समजतंय का? हे नक्की काय चाललंय, कळतंय का? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? परत सांगायचंय, विचारून घ्या. बोला. हे काय तुमचे, हे ओल्ड अट्रॅक्शन आहे, बरोबर का? ओल्ड अट्रॅक्शन. हे काय तुमचं, न्यू अट्रॅक्शन, बरोबर का? हे काय तुमचं, न्यू अट्रॅक्शन. हे काय तुमचं, याच्यात काय डाऊट? अहो इथपर्यंत काही डाऊट आहे का? नक्की? घेऊ का पुढे? आता पहा, न्यू अट्रॅक्शन पहा. न्यू अट्रॅक्शन कोणामध्ये बरं, ए विथ ईबी आणि बी विथ ईए. काय डाऊट? काय डाऊट? नक्की? त्याच वेळेस रिपल्शन पण डेव्हलप झाले ना. बोला, रिपल्शन किंवा रिपल्सिव्ह फोर्स असं म्हणू का, न्यू रिपल्सिव्ह फोर्स कोणामध्ये बरं, न्यू रिपल्सिव्ह फोर्स कोणामध्ये आहे, न्यू रिपल्सिव्ह फोर्स ईए अँड ईबी. आणि दुसरा कोणता आहे, ए आणि बी, ह्यांच्यामध्ये काय तुमचा रिपल्सिव्ह फोर्स. इथपर्यंत काय डाऊट? पण
इथे जरी रिपल्सिव्ह फोर्स असला तरी ह्यांच्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे तो रिपल्सिव्ह फोर्स पेक्षा जास्त आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे इथे आणि रिपल्सिव्ह फोर्स पण आहे, पण ह्यांच्यापैकी जास्त कोणता आहे? अट्रॅक्टिव्ह फोर्स. काय दोघे एकमेकांना अप्रोच होत होते त्याच वेळेस ते रिपेल पण होत होते आणि अट्रॅक्ट पण होत होते, पण यांच्यामध्ये जास्त काय? जर अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त याचा अर्थ त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार. अट्रॅक्शन झालं तर काय तयार होईल? बॉन्ड तयार होईल. काय तयार होईल त्यांच्यामध्ये? याच्यात काय डाऊट? याच्यात काही डाऊट आहे का? नक्की? अहो नक्की का? ठीक आहे, मग चेक करा. असं काय तुम्ही पाहिलंय का? सर दाखवा तर. हे काय लगेच असा एक काहीतरी ग्राफ आपण त्या ठिकाणी काढला होता का? नव्हता काढला? पहिलं लेक्चर. कोणतं लेक्चर? पहिलं लेक्चर. सुरुवातीला ऍटम काय होतं रे? लांब लांब होते. सुरुवातीला ऍटम काय होते? बरोबर का? हे काय होतं तुमचं? हे काय होतं तुमचं? डिस्टन्स. बरोबर का? आणि इकडे काय होतं तुमचं? पोटेन्शियल एनर्जी. जसे जसे ते लांब होते त्यांच्यामध्ये काय न्यूक्लिअर डिस्टन्स जास्त होतं, पोटेन्शियल एनर्जी काय होते तुमची? 0. जसे जसे हे एकमेकांना काय होतात? अप्रोच, म्हणजे डिस्टन्स जसं जसं कमी होतं तसं पोटेन्शियल एनर्जी काय होते तुमची? कमी होते ना बाळा? काय होतीये? पोटेन्शियल एनर्जी काय होते तुमची? कमी होते. बरोबर. एका पॉइंट नंतर तो ग्राफ असा वर गेलता का? गेलता का? ह्या पॉइंटला काय झालं? केमिकल बॉन्ड तयार झाला. काय तयार झालं तुमचा? इथे काय झालंय तुमचा? ए ऍटम आणि बी ऍटम यांच्यामध्ये काय झालं तुमचा? काय तयार झालं तुमचा? ए आणि बी. हा तुमचा ए फॉर एक्झाम्पल, हा बी आहे. यांच्यामधला गॅप जसं जसं कमी होईल त्यांच्यातली पोटेन्शियल एनर्जी कमी होईल. एका पॉइंट नंतर त्यांच्यामध्ये बॉन्ड काय होतील? ते एकमेकांवरती ओव्हरलॅप करतील. पण समजा ते जास्त ओव्हरलॅप झाले तर काय होईल? मग पोटेन्शियल एनर्जी वाढेल. एकमेकांसोबत बॉन्ड तयार करायचं, पण एकमेकांच्या पर्सनल स्पेस मध्ये घुसलो तर काय होणार? मग भांडणं होणार. दॅट इज वरती झालं. समजले? कळले? हे ऑलरेडी आपण पाहिलेलं. हे पाहिलंय का? हेच एक्सप्लेनेशन दिलं होतं ना? बरोबर का नाही? बॉन्ड तयार करायचा, पण काय करायचं? स्पेसिफिक डिस्टन्स ठेवायचं. नाहीतर मग काय होतं? पोटेन्शियल एनर्जी वाढते. बरोबर. बॉन्ड तुटायची शक्यता असते. आता पहा, यांच्यात आता बॉन्ड तयार झालाय. इथं यांच्यात काय झालाय? हा बॉन्ड तयार झालाय. बरोबर. याच्या न्यूक्लियस पासून याच्या न्यूक्लियस पर्यंतचं डिस्टन्स काय म्हणणार तुम्ही त्याला? न्यूक्लिअर डिस्टन्स किंवा बॉन्ड लेंथ काय म्हणणार तुम्ही याला? कधी झाली बॉन्ड लेंथ? इथं तयार झाली. बरोबर का? बॉन्ड लेंथ कुठे तयार झाली आहे? म्हणजे इथून इथपर्यंतच हे जे डिस्टन्स असणार ही काय असणार तुमची? बॉन्ड लेंथ. कारण या डिस्टन्सलाच काय होते तुमची? बॉन्ड लेंथ तयार होती. हे डिस्टन्स जास्त असेल तरी बॉन्ड लेंथ नाही म्हणणार, आणि हे जवळ आले तरी तुम्ही त्याला बॉन्ड लेंथ म्हणणार नाही. इथून इथलं डिस्टन्स काय झालं? हे बॉन्ड लेंथ झालं. अहो काय झालं? बॉन्ड लेंथ झालं. बरोबर का? समजा इथे बॉन्ड तयार झालाय. इथे बॉन्ड काय झालाय? तयार झालाय. आणि हा मला समजा तोडायचा आहे. हा मला काय करायचंय? मला किती एनर्जी द्यावी लागेल बरं? एवढी. किती एनर्जी द्यावी लागेल मला? म्हणजे इथून इथपर्यंतच जे डिस्टन्स झालं ते काय झाली माझी? बॉन्ड एनर्जी. कोणती एनर्जी झाली माझी ही? कोणती झाली माझी ही? ज्या एनर्जीला तुमचा बॉन्ड तयार झाला किंवा ज्या पॉइंटला, तिथली एनर्जी काय म्हणणार तुम्ही त्याला? कळलंय? एवढी एनर्जी काय झाली असेल तुमची? रिलीज झाली असेल. तेवढीच एनर्जी तुम्ही परत दिली तर बॉन्ड काय होईल? ब्रेक होईल. कळतंय? कळतंय? हा ग्राफ कळलाय का? अहो ग्राफ कळलाय का? इकडे एक्स, इकडे. काय डाऊट? काय डाऊट? नक्की समजले? इथपर्यंत कळलेलं आहे का? अजून काय सांगायचं? नक्की? ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट? पुन्हा एकदा विचारतोय. नक्की? ठीक आहे. जेवढं काय मी सांगितलं सगळे इथे लिहिलेलं आहे. पहा, when two atoms are at larger distance from each other there is no interaction between them.
त्यांच्यामध्ये कोणतंही इंटरॅक्शन नसतं. परंतु ऍज these two atoms approaches each other, the new attractive force and repulsive force starts to develop. नवीन अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि नवीन रिपल्सिव्ह फोर्स काय होतात त्या ठिकाणी डेव्हलप होतात. नेक्स्ट पहा, द मॅग्निट्यूड ऑफ न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स इज मोर दॅन द न्यू रिपल्सिव्ह फोर्स. जास्त काय असतो तुमचा? जास्त काय असतो तुमचा? अट्रॅक्टिव्ह फोर्स. समजते त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होतो. दिले का हे? पहा बरं, अट्रॅक्टिव्ह फोर्स त्यांच्यामध्ये काय झाला? जास्त झाला. अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त झाला म्हणून त्यांच्यामध्ये काय झालं? बॉन्ड. आणि हे जे आलेत ना पाहता एकमेकांच्या वरती काढले असं, त्याला म्हणतो ओव्हरलॅपिंग. काय म्हणतो त्याला आपण? बॉन्ड तयार कधी होतो? ओव्हरलॅपिंग झाल्यावर. कधी तयार होतो? ओव्हरलॅपिंग झाल्यावरती. समजतंय का? नक्की पहा. नेक्स्ट, ऍज अ रिझल्ट द टू ॲटम अप्रोचेस इच अदर अँड पोटेन्शियल एनर्जी डिक्रीजेस. जसे ते एकमेकांना काय होतील? अप्रोच होतील, त्यांच्यातली पोटेन्शियल एनर्जी काय होईल? एनर्जी रिलीज होईल आणि मग काय होईल? तुमचा बॉन्ड तयार होणार. बरोबर, बॉन्ड तयार व्हायचा याचा अर्थ एनर्जी रिलीज होणार. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द टू ॲटम वेअर अट्रॅक्टिव्ह फोर्स आर ऍक्टिंग इज नोन ॲज बॉन्ड लेंथ. इज नोन ॲज, हे जे डिस्टन्स आहे कोणतं? इथून एवढं, याला काय म्हणणार तुम्ही? बॉन्ड लेंथ. काय म्हणणार तुम्ही याला? इथपर्यंत ते. ओके, या पॉइंटला काय म्हणणार तुम्ही याला? बॉन्ड लेंथ. काय म्हणणार तुम्ही त्याला? काय म्हणणार? द एनर्जी इज नोन ॲज बॉन्ड एनर्जी. जी एनर्जी असेल तिला काय म्हणणार? एनर्जी असेल तिला काय म्हणणार तुम्ही? ठीक आहे, तुमची बॉन्ड एनर्जी. समजलंय का? लिहायचंय का? घ्या पटकन लिहून. लिहा बरं पटकन. जय लिहून. हा, कशातून? नको लिह. पहिलं राहिले जागा सोड तिथे. आधीच्या डायग्राम्सला जागा सोडा किंवा त्यानंतर काढल्या ह्याच्यानंतर एक्सप्लेनेशनला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्यानुसार जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं. झालंय? झालंय? नेक्स्ट पहा. As the two isolated atoms approaches each other, overlapping between orbitals takes place. काय होतं दोघांमध्ये? दोघांमध्ये काय होतं त्या ठिकाणी? ओव्हरलॅपिंग. दोन ऑर्बिटल एकमेकांवरती काय होतात? दोघांमध्ये पहा, हे जो लांब होते वरती पहा. ओके, दोघे एकमेकांचे जवळ आले, अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढला. ओके, याचं ऑर्बिटल एकमेकांमध्ये काय झाले? ओव्हरलॅप झाले. आणि काय झालं? दोघांमध्ये बॉन्ड तयार झाला. काय झालं दोघांमध्ये? कळलंय बॉन्ड कसा तयार झालाय? आता बॉन्डचे आपण प्रकार पाहिले होते, कोणते? सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, असं काहीतरी पाहिलं होतं का? तेच इथे पाहिजेत आपल्याला. कळतंय का? समजतंय? दोघांमध्ये काय झालं? ओव्हरलॅप. पण ओव्हरलॅप सर कोणामध्येही होतं का? नाही. ओव्हरलॅपिंगच्या काही कंडिशन्स आहेत. ओव्हरलॅपिंगच्या काय आहेत काही? पहिलं काय? ऑर्बिटल कसं पाहिजे? हाफ फील्ड. ऑर्बिटल कसं पाहिजे? आणि इलेक्ट्रॉनचा स्पिन कसा पाहिजे? ऑपोजिट स्पिन. कळतंय? इलेक्ट्रॉन कसे पाहिजे? ऑपोजिट स्पिन असणारे इलेक्ट्रॉन पाहिजे. आणि ऑर्बिटल कसं हवं तुमचं? हाफ फील्ड. ऑर्बिटल कसं हवं तुमचं? हाफ फील्ड. ओके, दोघांचा अप्रोच जे होतात ते दोघांचं पण ऑर्बिटल कसं हवं? हाफ फील्ड. कळतंय? समजतंय? हा अर्धा, तो पण अर्धा, दोघे मिळून एक होतात. आधा आधा हम जो दोनों मिला, त्या टाइप मध्ये. झालं का? झालंय? एक्झाम्पल देऊ? उद्या पण आहे. झाले? आता पहा,
पहा फॉर एक्झाम्पल हायड्रोजन H2 बनवायचं आहे आपल्याला. काय बनवायचं आहे आपल्याला? कोण बनवायचं आहे? हा एक हायड्रोजनचा ऍटम आहे, हा दुसरा हायड्रोजनचा ऍटम आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असणार आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असणार? दोघांचं स्पिन कसं आहे रे? हे दोघं एकमेकांना काय होतील? अप्रोच होतील. एकमेकांना काय होतील? अप्रोच होतील, अट्रॅक्ट होतील, बरोबर. आणि हे दोघं एकत्र मिळून काय होईल तुमच्याकडे? H2. असं दोघांमध्ये काय होईल तुमच्या? ओव्हरलॅपिंग होईल. काय होईल दोघांमध्ये? ओव्हरलॅपिंग. आणि असं तुमचं स्ट्रक्चर H2 चं तयार होईल. समजतंय का? अहो समजतंय का? कोणाचं आहे हे? H2. कोणाचं आहे हे? H2 म्हणजे कोण बरं तुमचा? हायड्रोजन. H2 म्हणजे कोण तुमचा? हे काय झालं दोघांमध्ये? ओव्हरलॅपिंग. दोघांमध्ये काय झालं? हे ओव्हरलॅपिंग झालं. कळतंय? H2. H2O नाही म्हटलं, H2. समजतंय? नक्की कळाले? दोन्ही इलेक्ट्रॉनचा स्पिन कसा पाहिजे? सेम स्पिन असेल तर चालेल का? स्पिन कसा पाहिजे? ऑपोजिट पाहिजे. कळलंय? नक्की. झालंय. नेक्स्ट पाहता ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग. आता पहा ऍज द क्रिटिकल डिस्टन्स म्हणजेच काय असतं तुमची? बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथला दुसरा शब्द काय तुमचा? क्रिटिकल. ऍटॉमिक ऑर्बिटल ऑफ बॉन्डिंग ऍटम्स. डबल झाले का? ऑफ बॉन्डिंग ऍटम्स हे डबल झाले. ऑफ बॉन्डिंग ऍटम्स विथ अनपेअर इलेक्ट्रॉन हॅव्हिंग ऑपोजिट स्पिन. इलेक्ट्रॉन कसे हवेत? अनपेअर. अनपेअर. आणि स्पिन कसं हवं दोघांचं? अंडरगोज पार्शियल पेनिट्रेशन. कसं होतं त्यांचं? पार्शियल पेनिट्रेशन होतं. कम्प्लीट पेनिट्रेशन होतं का? कम्प्लीट पेनिट्रेशन झालं तर काय होईल त्या ठिकाणी? रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप होईल आणि पोटेन्शियल एनर्जी वाढेल. बॉन्ड फॉर्म होईल का? बॉन्ड फॉर्म होईल का? नाही होणार. ठीक आहे. दॅट इज पार्शियल पेनिट्रेशन होतं and results in pairing of electron. पार्शियल पेनिट्रेशन मुळे काय होतं? त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची पेअरिंग होते. काय होते? इलेक्ट्रॉनची. समजते? नक्की. सुरुवातीला हे असे लांब लांब होते, नंतर एकमेकांना अप्रोच झाले आणि त्यांच्यामध्ये काय झालं त्या ठिकाणी? पार्शियल पेनिट्रेशन झालं. काय झालं त्यांच्यामध्ये? पार्शियल पेनिट्रेशन झालं. समजलंय का? पार्शियल पेनिट्रेशन काय असतं कळाले? नक्की कळाले? समजले? नक्की. एकमेकांना काय झालं? ते अप्रोच झाले. दिस इज नोन ॲज ओव्हरलॅपिंग. यालाच काय म्हणतो आपण? ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. आणि हे ओव्हरलॅपिंग झाल्यामुळेच काय होतं? तुमचा केमिकल बॉन्ड तयार होतो. ओव्हरलॅपिंग झाल्यामुळेच काय होतं? केमिकल बॉन्ड तुमचा तयार होतो. समजले? नक्की. घ्या बरं लिहून पटकन. आता पहा स्ट्रेंथ ऑफ केमिकल बॉन्ड डिपेंड्स अपॉन ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. जेवढं ओव्हरलॅपिंग चांगलं तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ चांगली असते. तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ चांगली असते. हे वाक्य लक्षात ठेवायचं. मी हे पुन्हा विचारणार आहे, पुढे लागणार आहे, आधीच सांगतोय. ठीक आहे. स्ट्रेंथ ऑफ केमिकल बॉन्ड डिपेंड्स अपॉन ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ओव्हरलॅपिंग कसं झालंय? ओव्हरलॅपिंग शब्द पहा. ओव्हरलॅपिंग कसं झालेलं आहे? ओव्हरलॅपिंग कसं झालेलं आहे त्याच्या बेसिस वरती ठरतं की बॉन्डची स्ट्रेंथ किती आहे. बॉन्डची स्ट्रेंथ किती आहे? किती आहे? समजले? अहो समजलंय का? नक्की कळाले? घेऊ पुढे. नक्की. आता ओव्हरलॅपिंग. आता ओव्हरलॅपिंग करायचं आपलं. ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. आता जे ओव्हरलॅपिंग होत होतं, दोन ॲटम एकमेकांपासून लांब होते. दोन ॲटम एकमेकांपासून लांब होते, जवळ आले, त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स डेव्हलप झाला. त्याच वेळेस अट्रॅक्टिव्ह फोर्स पण झाला. अट्रॅक्टिव्ह फोर्स हा रिपल्सिव्ह फोर्स पेक्षा जास्त, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं? ओव्हरलॅपिंग झालं. आणि ओव्हरलॅपिंग मुळे काय झालं? बॉन्ड. आता हे जे ओव्हरलॅपिंग त्यांच्यामध्ये होतंय, हे जे ओव्हरलॅपिंग त्यांच्यामध्ये होतंय, हे जे ओव्हरलॅपिंग त्यांच्यामध्ये होतंय ते 3 प्रकारचं असतं. ओव्हरलॅपिंग किती प्रकारचे असतात? पहिलं काय आहे तुमचं? पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग. पहिलं काय आहे तुमचं? फॉर एक्झाम्पल पहा, हे फॉर एक्झाम्पल तुमचं एस ऑर्बिटल आहे. काय तुमचं हे? एस ऑर्बिटल. कसं आहे हे? पॉझिटिव्ह. अजून एक दुसरं एस ऑर्बिटल आहे, ते पण कसं आहे? दोन्ही पण कसे झाले रे? पॉझिटिव्ह. दोन्ही पण एस आहेत, पण दोन्ही पण कसे आहेत? याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग. काय म्हणतो याला आपण? काय म्हणतो याला आपण?
फॉर एक्झाम्पल तुमचं समजा पी ऑर्बिटल आहे, काय तुमचं डंबल शेप. कुछ याद आया? स्ट्रक्चर ऑफ एटम. पॉझिटिव्ह लोब, निगेटिव्ह लोब, बरोबर. ठीक आहे. समजा दुसरं एक पी ऑर्बिटल आहे तुमचं, पॉझिटिव्ह लोब, ओके, हे सारखे असतात पण ते आता ड्रॉ करताना फक्त ते सारखं नाही निघत, एवढंच फक्त. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोघे एकमेकांमध्ये काय झाले समजा, ओव्हरलॅप झाले. एकमेकांमध्ये काय झाले समजा, अहो एकमेकांमध्ये काय झाले समजा, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. ह्याला काय म्हणणार आपण, पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग. काय म्हणणार ह्याला आपण, अहो काय म्हणणार ह्याला आपण, काय डाऊट? पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग काय असतं समजलं आहे का? नक्की का? काय काय, हे पॉझिटिव्ह का हे निगेटिव्ह का? म्हणजे निगेटिव्ह का म्हटलं पॉझिटिव्ह का म्हटलं असं का? ओके, एस कायम पॉझिटिव्ह असतं. हो ठीक आहे, एस कायम काय असतं तुमचं, पॉझिटिव्ह असतं. आता पी मध्ये पहा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह का आलं, म्हणजे हा लोब निगेटिव्ह, हा लोब पॉझिटिव्ह. ठीक आहे. आपण इलेक्ट्रॉनची एक्झॅक्ट पोझिशन सांगू शकत, आपण काय सांगू शकतो, त्याची प्रोबॅबिलिटी सांगू शकतो, बरोबर, की तो ह्या रिजन मध्ये सापडेल. निगेटिव्ह याचा अर्थ इलेक्ट्रॉन कुठे, या साईडला आहे. पॉझिटिव्ह याचा अर्थ इकडे इलेक्ट्रॉन, म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह. समजले नक्की? किंवा पहा समजा असा आहे तुमचा, हा एक पी ऑर्बिटल आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ओके, आणि दुसरा एक पी ऑर्बिटल आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झालं. यांच्यामध्ये काय झालं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि दुसरा पण आहे तुमचा, हा कसा आहे, निगेटिव्ह आणि, याला पण काय म्हणणार तुम्ही, पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग. याला पण काय म्हणणार तुम्ही, काय म्हणणार तुम्ही ह्याला, म्हणजेच काय, जर सेम साईनचं जर ओव्हरलॅपिंग झालं, सेम साईनचं झालं तर काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं त्याला, मग निगेटिव्ह निगेटिव्ह होईल किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होईल. सर एस आणि पी चं ओव्हरलॅपिंग होईल का, होणार ना, का नाही होणार, एस आणि पी चं सुद्धा ओव्हरलॅपिंग होऊ शकतं. सर कसं बरं, असं बरं पहा, फॉर एक्झाम्पल हा एस आहे पॉझिटिव्ह आणि हा पी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, यांचं समजा ओव्हरलॅपिंग झालं तर कसं प्रकारचं ऑर्बिटल तयार होईल तुमचं, असं. समजतंय का, समजतंय का, समजतंय नक्की? एस आणि पी कळालं. सर पी आणि पी चं पाहिलं आपण, पी आणि डी चं झालं तर, पी आणि डी चं होऊ शकतं का, होऊ शकतं ना. पहा समजा फॉर एक्झाम्पल पी कसा असतो तुमचा, अशा पद्धतीचा उभा काढलाय फक्त आता, ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. डी कसा असतो बरं, डबल डंबल शेप. डी कसा असतो तुमचा, डबल डंबल शेप, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बरोबर का? ओव्हरलॅपिंग झालं तर कसं तयार होईल तुमचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि हा डी वाला जो आहे ओव्हरलॅपिंग, पॉझिटिव्ह, ठीक आहे. याचं ओव्हरलॅपिंग कसं होईल, अशा पद्धतीने. समजते, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सोबत निगेटिव्ह निगेटिव्ह सोबत. समजते, नक्की कळते? सेम साइन वाले काय झाले पाहिजे त्या ठिकाणी, ओव्हरलॅप जर झाले तर त्याला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग. काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो त्याला आपण, पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग मध्ये काय होतं तुमचं, साइन कसं असतं, दॅट इज सेम साइन, बरोबर का? पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग काय असतं तुमचं, सेम साइन वाले, बरोबर का? वाले लिहू का, या वाले सेम साइन वाले. समजते नक्की? निगेटिव्ह निगेटिव्ह सोबत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सोबत. समजते नक्की का? घेऊ का पुढे? नेक्स्ट काय असेल, निगेटिव्ह म्हणजेच काय, ऑपोजिट साइन वाले. म्हणजे कसं बरं होईल ते, हा एस पॉझिटिव्ह आहे आणि हा कसा आहे निगेटिव्ह, यांचं ओव्हरलॅपिंग हे काय असणार, निगेटिव्ह ओव्हरलॅपिंग, बरोबर का? समजते? किंवा पीपीच्या बाबत पहा, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, याचं ओव्हरलॅपिंग कोणासोबत झालं समजा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह.
निगेटिव्ह पॉझिटिव्ह यांच्यामध्ये जर ओव्हरलॅपिंग झालं, त्या टाईपच्या ओव्हरलॅपिंगला काय म्हणणार आपण? काय म्हणणार आपण त्याला? काय म्हणणार त्याला आपण? समजा हा px आहे, तर हा पण कोणता असणार तुमचा? वरती पहा, वरती पहा, यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झाले. कुठे गेलं? पीपीचं दाखवलं का? पहा, समजा हे ओव्हरलॅपिंग होतंय. हा समजा px असेल तर हा काय असणार? px असणार. जीओसी. हा समजा पी वाय आहे, तर हा कोणता असणार? पी वाय असणार. जर इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटल मधले असतील तर त्यांचं पेअरिंग होत नाही. याचा अर्थ त्यांचा बॉन्ड फॉर्मेशन होणार नाही. जीओसी मध्ये आपण हे शिकलेलो आहे ऑलरेडी. ठीक आहे, तिथे आपण थोडासा काय म्हणतो भाग तिथे पाहिलेला आहे. नेक्स्ट काय तुमचं? जर ओव्हरलॅपिंग होत नसेल तर काय म्हणणार तुम्ही त्याला? फॉर एक्झाम्पल हा समजा px आहे. काय हा समजा? याची ओव्हरलॅपिंग केली आपण पी वाय सोबत, तर ती होईल का? ती होईल का? याला काय म्हणणार तुम्ही? झिरो ओव्हरलॅपिंग. काय म्हणणार तुम्ही याला? किंवा हा तुमचा एस आहे आणि याची ओव्हरलॅपिंग केली आपण पी सोबत. कोणासोबत केली? कोणासोबत केली? फॉर एक्झाम्पल पी एक्स सोबत केली, अशा पद्धतीची. आता एस सोबत जर ओव्हरलॅपिंग करायची आहे तर पी सरळ ठेवून नाही, असंच लागतो. ओके, अलॉंग द ऍक्सिसच ओव्हरलॅपिंग होऊ शकते. ओके, ऍक्सिस जर मध्ये आला, हा ऍक्सिस आहे, हा जर मध्ये आला तर तुमची ओव्हरलॅपिंग होणार नाही. समजतंय का? कळतंय का? म्हणजेच तुम्ही पहा, नेगेटिव्हला ओव्हरलॅपिंग होत नाही. सॉरी, पॉझिटिव्हला झिरोला ओव्हरलॅपिंग होत नाही. नेगेटिव्ह कळले? ऑपोजिट साइन वाले. आणि पॉझिटिव्ह वाले कसे असतात? सेम साइन वाले. आता तुमचे जेवढे काही बॉन्ड फॉर्मेशन होतं, जे काय होतं तुमचं बॉन्ड फॉर्मेशन. पहा, बॉन्ड फॉर्मेशन. सर असं नाही, थोडस मोठं लिहा बरं. चालेल ना, लिहू ना. पहा, बॉन्ड फॉर्मेशन जे आहे, काय आहे तुमचं? बॉन्ड फॉर्मेशन only takes place through किंवा takes place by पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग. जर पॉझिटिव्ह ओव्हरलॅपिंग झालं तरच काय होतं तुमचं? बॉन्ड फॉर्मेशन होतं. नाहीतर बॉन्ड फॉर्मेशन होत. म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन साठी सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन काय आहे? ओव्हरलॅपिंग कसं हवं बरं? पॉझिटिव्ह हवं. कसं हवं? पॉझिटिव्ह हवं. समजतंय? नक्की कळाले? काही डाऊट? 100% घ्या बरं लिहून. मागचं लिहायचंय का? कुठलं लिहायचंय? पॉझिटिव्ह झालंय? घ्या, निगेटिव्ह लिहून घ्या. नेक्स्ट झाले. झिरो ओव्हरलॅपिंग. बॉन्ड फॉर्मेशन कधी होतं? ज्यावेळेला काय होतं फक्त तुमचं ओव्हरलॅपिंग कसं असेल? पॉझिटिव्ह. तरच काय होतं? बॉन्ड फॉर्मेशन. आता जे ओव्हरलॅपिंग होतंय ते कसं होतंय? याच्या बेसिस वरती 3 टाईपचे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतात. किती टाईपचे कोव्हॅलंट बॉन्ड होतात? नाही, मी पाहत होतो 3च लिहिलेत का 2च लिहिलेत? 3 लिहिलेत, बरोबर. 3 होतात. किती टाईपचे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतात? किती टाईपचे कोव्हॅलंट बॉन्ड असतात? किती टाईपचे असतात? 3 बॉन्डच्या. किती टाईपचे असतात? 3 टाईपचे असतात. किती टाईपचे असतात? पहिला कोणता आहे? सिग्मा बॉन्ड. पहिला कोणता आहे? अशा पद्धतीने दाखवतो, बरोबर का? दुसरा कोणता आहे? कसं दाखवतो आपण? पाय बॉन्ड असं दाखवतो. आणि तिसरा कोणता आहे तुमचा? डेल्टा बॉन्ड तुम्हाला नाही. फक्त कसा फॉर्म होतो तेवढं सांगतो मी. ठीक आहे, पॉइंट आल्यावर. ओके, तुम्हाला कोणते आहेत? सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. कोणते तुम्हाला? सिग्मा बॉन्ड आणि कोणते तुम्हाला? सिग्मा काय बॉन्ड म्हण ना. सिग्मा बॉन्ड आणि सर हे गाडीचं चित्र काय दाखवलंय सांगतो पुढे. ठीक आहे, घ्या लिहून पटकन. ठीक आहे,
ओव्हरलॅपिंग झाल्यावरती 3 टाईपचे बॉन्ड तयार होऊ शकतात. कोव्हॅलंट बॉन्ड 3 प्रकारचे तयार होऊ शकतात. पहिला असू शकतो तुमचा सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड किंवा डेल्टा बॉन्ड. ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे 3 प्रकारचे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होऊ शकतात. एकतर तुमचा सिग्मा बॉन्ड तयार होईल, एकतर तुमचा किंवा तुमचा पाय बॉन्ड तयार होईल, किंवा तुमचा डेल्टा बॉन्ड तयार होईल. किंवा कोणता बॉन्ड तयार होईल तुमच्याकडे? सर सिग्मा बॉन्ड कधी बनेल? सिग्मा बॉन्ड बनण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. गाड्या कशा धडकतात रे? इथे या फोटो मध्ये. हा नका तुमच्या कल्पना धडाम धडूम नका सांगू. इथे कशी धडकली पहा बरं. ही एक कार आहे, ही दुसरी कार आहे. समोरून धडकल्यात. कशा धडकल्या एकमेकांना? समोरून. कशा धडकलेल्या आहेत? दॅट इज अलॉंग द ऍक्सिस. कशा धडकल्यात ह्या? कशा धडकल्यात ह्या? अलॉंग द ऍक्सिस. पहा, सिग्मा बॉन्ड इज फॉर्म बाय हेड ऑन ओव्हरलॅपिंग. दोघांचे काय झाले? एकमेकांचे डोकं, हेड एकमेकांना धडकलंय ना. दॅट इज हेड ऑन ओव्हरलॅपिंग जर झालं तर कोणता बॉन्ड तयार होतो? जर लॅटरल ओव्हरलॅपिंग झालं म्हणजे गाड्या जर साईडने धडकल्या. कशा धडकल्या गाड्या? जर कुठे धडकवा सर, नाही धडकल्या असणार आहेत. पहा, गाड्या जर कशा धडकल्या? साईड. अशा चालल्यात एकमेकांमध्ये सरळ, अशा धडकल्या अशा, तर त्याला काय म्हणायचं आपण? पाय बॉन्ड. जर समोरून येऊन धडकल्या तर काय म्हणायचं त्याला? काय म्हणणार आपण त्याला? समजले? समजतंय नक्की? सिग्मा बॉन्ड मध्ये ओव्हरलॅपिंग कसं होतं? हेड ऑन ओव्हरलॅपिंग. कोणतं ओव्हरलॅपिंग होतं? हेड ऑन ओव्हरलॅपिंग. कोणतं ओव्हरलॅपिंग? हेड ऑन ओव्हरलॅपिंग. कोणतं ओव्हरलॅपिंग? हेड ऑन ओव्हरलॅपिंग. दोघांची हेड एकमेकांना धडकणार, त्यालाच काय म्हणणार आपण? हेड ऑन ओव्हरलॅपिंग. काय म्हणणार त्याला आपण? हेड ऑन ओव्हरलॅपिंग. अहो काय म्हणणार? समजलंय नक्की? लिहिलंय का सर? आता हेड ऑन ओव्हरलॅपिंग कसं असेल? हेड ऑन ओव्हरलॅपिंग कसं असेल इथे सांगतो पहा. फॉर एक्झाम्पल, हा एक पी ऑर्बिटल आहे आणि हा दुसरा पी ऑर्बिटल आहे. हे झालं अलॉंग द ऍक्सिस. इथे काय असणार त्यांचा? ऍक्सिस असणार. काय असणार त्यांचा? ऍक्सिस. किंवा त्यालाच आपण हेड ऑन म्हणणार. काय म्हणणार त्याला आपण? एकमेकांचे डोकं एकमेकांना धडकतंय. ओके, किंवा ओव्हरलॅप होते. हा समजा पी एक्स आहे तर हा पण काय असणार तुमचा? पी एक्स. पी वाय असेल का? पी एक्स ला पी एक्स, पी वाय ला पी वाय, पी झेड ला पी झेड. समजलंय? हेड ऑन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? ऍक्झियल ओव्हरलॅपिंग. काय म्हणतो त्याला आपण? असं जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर काय म्हणणार त्याला आपण? ऍक्झियल ओव्हरलॅपिंग. ओके, आणि बॉन्ड कोणता तयार होईल? सिग्मा बॉन्ड. बॉन्ड कोणता तयार होणार आहे? सिग्मा बॉन्ड तयार. आता साइड ओव्हरलॅपिंग किंवा सॉरी हेड ऑन ओव्हरलॅपिंग तुमचं कोणत्या कोणत्या प्रकारे होऊ शकतं पहा. एक तर तुमचं असेल एस एस ओव्हरलॅपिंग, कळतंय? किंवा असेल तुमचं एस पी ओव्हरलॅपिंग, किंवा काय असेल तुमचं? पीपी ओव्हरलॅपिंग. पीपी. समजते? म्हणजे सिग्मा बॉन्ड जर तयार व्हायचा असेल तर कोणतं कोणतं ओव्हरलॅपिंग होऊ शकतं? एस एस, एस पी, किंवा म्हणजे ह्या 3 प्रकारचे जर ओव्हरलॅपिंग होत असतील याचा अर्थ तिथं बॉन्ड कोणता तयार होणार आहे? तिथे बॉन्ड कोणता तयार होणार आहे? सिग्मा बॉन्ड तयार व्हायचे चान्सेस. कोणता बॉन्ड तयार होऊ शकतो तुमचा? सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार होऊ शकतो? सिग्मा बॉन्ड. काय डाऊट? अहो काय डाऊट? 100%. जाऊ का पुढे? मी थांबलोच आहे, मी नाही कुठे चाललो. मला कोर्स केलाय वाढी बोलायचा. मग पहिलं काय होतं तो आपल्याकडे? एस एस ओव्हरलॅप. पहिलं काय आहे आपल्याकडे? कोणतं ओव्हरलॅपिंग होईल तुमच्याकडे? घे भाई, ली पटकन. एक कन्सेप्ट असतो इनहेरिटन्स, माहितीये तुला? झालंय. समजा एस एस ओव्हरलॅपिंग होते. कोणतं होतंय? कोणतं होतंय? एक्झाम्पल येऊ का? झाले का?
अहो झाले का? याच्यामध्ये पण एस असतं बरोबर का? काय असतं याच्यामध्ये? समजा हा एक हायड्रोजन आहे, त्याच्यामधला हा एस, आणि दुसरा हायड्रोजन त्याच्यामधला हा दुसरा एस. पण इलेक्ट्रॉनचा स्पिन कसा हवा? अपोजिट. आणि कसा हवा? ऑर्बिटल फुलफिल्ड असेल तर चालेल का? फुलफिल्ड असेल तर ओव्हरलॅपिंग होईल का? सर एमटी असेल तर ते हायब्रिडायझेशन, ते पुढे येणार आहे. ठीक आहे, पहा. समजते? अहो समजते का? कळलं? हे काय झालं तुमचं? एस एस ओव्हरलॅपिंग अलॉंग द एक्झिल. आता एस ला काय एक्झिल नसतो, पण ठीक आहे चला. आता लक्षात ठेवायचं, जे एस ऑर्बिटल आहे ना, एस ऑर्बिटल जे आहे ते कायम सिग्मा बॉन्डच तयार करतं. कोणता बॉन्ड तयार करतं कायम? कोणता बॉन्ड तयार करतं? सर म्हणजे पी तुमचा पाय बॉन्ड तयार करू शकतो? हो करू शकतो. पी मध्ये पाय बॉन्ड सुद्धा तयार होऊ शकतो, पण एस मध्ये कोणता बॉन्ड तयार होणार कंपल्सरी? कोणता बॉन्ड तयार होणार कंपल्सरी? सिग्मा. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. जाऊ का पुढे? नेक्स्ट दुसरं कोणतं होतं? एस पी. एस पाहिजे आणि पी पाहिजे. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण सगळ्यात सोपं एच एफ. कोणतं? एच एफ. एच एफ मध्ये पहा हायड्रोजन कॉन्फिगरेशन काय? 1s. आणि बोला एफ मध्ये काय? शेवटचं सांगा चला. पी मध्ये किती असतात? 3, 4 आणि 5. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? फॉर एक्झाम्पल पाहता हा जे पी आहे ह्याच्यातलं समजा हे पी एक्स आहे, हे पी वाय आहे, आणि हे काय तुमचं पी झेड. आता एस सोबत कायम कोणता त्या ठिकाणी ओव्हरलॅप करतो? पी झेड करतो. कोणता करतो? कोणता करतो? अहो कोणता करतो? पी झेड करतो. कोणता करतो? पी झेड. फॉर एक्झाम्पल पहा, हे आहे तुमचं 1s. हे काय तुमचं? हे काय तुमचं? आणि बोला हे कोणतं असेल? पी झेड असेल. कोणता असेल? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. हे एस कसा असतो कायम तुमचा? पॉझिटिव्ह असतो. एस कसा असतो तुमचा कायम? अहो एस कसा असतो कायम? यांचं ओव्हरलॅपिंग झालं तर ऑर्बिटल कसं होईल? अशा पद्धतीचं होईल. पहा हा एस आणि त्याला ओव्हरलॅप झालेला हा पी. कळतंय? दोन्ही पण कसे आहेत तुमचे? पॉझिटिव्ह. समजलंय का? हे ओव्हरलॅपिंगला काय म्हणणार आपण? एस पी ओव्हरलॅप. काय म्हणणार त्याला आपण? आणि बॉन्ड कोणता असेल यांच्यामध्ये? सिग्मा बॉन्ड. एच एफ तयार झाला ना इथे. हा कोणाचा होता? एच चा. हा कोणाचा होता? एफ चा. दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग झालं, एच एफ तयार झालं. बॉन्ड कोणता? सिग्मा. बॉन्ड कोणता? सिग्मा बॉन्ड. समजले? आले? नक्की कळाले? या पटकन लिहून. झाले? नेक्स्ट काय आपल्याकडे? काय आपल्याकडे? फॉर एक्झाम्पल घेऊयात F2. आत्ताच पाहिलं आपण बरोबर का? बोला कॉन्फिगरेशन काय? हा चल सांग भाई. 1s2, 2s2, 2p5. बस तुझी इच्छा पूर्ण. पी मध्ये किती? बरोबर का? आता F2 तयार करायचं. काय तयार करायचंय? हा काय तुमचा समजा PZ आहे. काय हा तुमचा? दुसरा पण कोणता असायला पाहिजे? कोणता असायला पाहिजे? तरच काय होणार त्यांच्यामध्ये? ओव्हरलॅप. सर इकडचे छोटे काढले, तिकडचे मोठे काढले. ठीक आहे, ते साईज मध्ये फक्त व्हॅरिएशन येते. ठीक आहे, ते सारखेच आहेत. एफ एफ. कळतंय? कळतंय? नक्की का? हा समजा PZ आहे, तर दुसरा पण कोणता असणार? तो PX असून चालेल का? PZ. समजतंय? अहो समजतंय? हे झालं ऍक्सियल ओव्हरलॅपिंग. काय झालं हे तुमचं? किंवा ह्यालाच काय म्हणणार आपण? हेड ऑन ओव्हरलॅपिंग. काय म्हणणार ह्याला आपण? ऍक्सियल ओव्हरलॅपिंग किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग. ऍक्सियल ओव्हरलॅपिंग किंवा बॉन्ड कोणता तयार होतो? बॉन्ड कोणता तयार होतो? सिग्मा बॉन्ड तयार होतो. समजतंय? किती काय अवघड आहे का ह्याच्यात? केवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे?
काही डायग्राम काढायचं, ओव्हरलॅप करायचं, संपला विषय. जोड्या जुळवायच्या. तुम्ही तर हुशार यायच्यात आहे ना. समजा साईडनी गाड्या धडकल्यात अशा, बरोबर का, मिरर टू मिरर, कशा, ओके, तर त्याला काय म्हणणार आपण, तिथं जो बॉन्ड तयार होईल त्याला काय म्हणणार आपण, पाय बॉन्ड. काय म्हणणार त्याला आपण, काय म्हणणार त्याला आपण, पाय बॉन्ड. इन अ फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड, that is to make orbital overlap in a such a way that axial remains parallel. आता ह्यांचा ऍक्सिस रिमेन पॅरलल. ऍक्सिस कसा राहतो तुमचा, एकमेकाला पॅरलल. मगाशी कसं होतं बरं तुमचं, पहा बरं, ऍक्सिल एकमेकांना काय होत होता, एकमेकांवरती कोइन्साइड होत होता, बरोबर. आता इथे काय राहणार तुमचा, ऍक्सिल मात्र एकमेकांना ऍक्सिस पॅरलल. ऍक्सिस काय राहील एकमेकांना, ऍक्सिस काय राहील एकमेकांना पॅरलल टू इच अदर and perpendicular to the internuclear axis. perpendicular to internuclear, सर म्हणजे काय, सर म्हणजे काय, अशा पद्धतीने पहा, याचं ओव्हरलॅपिंग झालं समजा ह्याच्या सोबत, हा आहे याचा ऍक्सिस, हा आहे याचा ऍक्सिस, एकमेकाला कसे राहतील हे, असे जर साइडने चिटकले, कसे चिटकले, कसे चिटकले, समजा हा ऍक्सिस आहे, हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस आहे, हा काय तुमचा, इकडे एक ऑर्बिटल आहे, इकडे एक ऑर्बिटल आहे, कळतंय. अशी ओव्हरलॅपिंग झाली वरती आणि अशी ओव्हरलॅपिंग झाली खाली, याला काय म्हणणार आपण, साइड ओव्हरलॅपिंग. काय म्हणणार याला, एकमेकांचे ऍक्सिस मधले जे काय एकमेकांना काय राहिले, पॅरलल राहिले, काय राहिले एकमेकाला, पॅरलल राहिले. आणि ह्याच्या आधीची अशा पद्धतीचे लोब होते आणि अशी ओव्हरलॅपिंग झाली. आता काय झाली, अशी ओव्हरलॅपिंग होईल. समजते नक्की, इकडून इथे ओव्हरलॅपिंग होईल, ही इथे ओव्हरलॅपिंग होईल. समजते, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह सोबत. अशी जर साइडने ओव्हरलॅपिंग होत असेल, गाड्या कशा साइडने धडकल्यात, त्याला काय म्हणणार तुम्ही, पाय बॉन्ड. कोणता बॉन्ड तयार होईल तुमचा, पाय बॉन्ड. ओव्हरलॅपिंग कोणती, साइड ओव्हरलॅप. समजते, समजते का नक्की. सर आता ही साइड ओव्हरलॅपिंग नक्की होईल कधी, जसं मगाशी पाहिलं आपण, एस एस असेल तर सिग्मा बॉन्ड, एस पी झाली तर सिग्मा बॉन्ड, पी पी झाली तर सिग्मा बॉन्ड. कळतंय. इन द सेम वे समजा पीपी ओव्हरलॅप झालं, काय झालं, पीपी, तर कोणता बॉन्ड तयार होऊ शकतो तुमचा, पाय बॉन्ड. सर पीपी ने सिग्मा पण होतो आणि पाय पण होतो, ठीक आहे. पहा, पीडी झाली ओव्हरलॅप, तर काय म्हणायचं त्याला सुद्धा, पाय बॉन्ड. आणि जर डीडी ओव्हरलॅपिंग झालं तर काय म्हणायचं त्याला, पाय बॉन्डच म्हणायचं. आता ह्या डीडी ओव्हरलॅपिंगचे आपल्याला काही जास्त एक्झाम्पल्स नाही, वी आर ओनली कन्सर्न विथ पीपी ओव्हरलॅप अँड पीडी ओव्हरलॅप. आपल्याला कोणाशी घेणं नाही, फक्त पीपी ओव्हरलॅप आणि पीपी ओव्हरलॅप आणि पीडी ओव्हरलॅप. समजते. सर पहिल्यांदा सांगा बरं, पीपी ओव्हरलॅप सांगा, सांगू की पीपी ओव्हरलॅप सांगू, काही हरकत नाही. पहा, जसं की समजा हे पी ऑर्बिटल आहे, काय आहे हे, असं नसतं सर, असं नका करत जाऊ तुम्ही, काहीतरी काढता, ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. कळतंय. समजा हे काय आहे आता, पी एक्स, काय हा, याचं ओव्हरलॅपिंग कोणासोबत होईल, दुसऱ्या पी एक्स सोबत होईल. दोघांचं समजा ओव्हरलॅपिंग झालं तर हा एक आणि हा दोन. समजतंय, समजतंय. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह, याला काय म्हणणार तुम्ही, पीपी ओव्हरलॅप. काय म्हणणार तुम्ही याला, काय म्हणणार तुम्ही याला, कळतंय, समजतंय. कळतंय का, याचा ऍक्सिस पहा हा आणि याचा ऍक्सिस हा, इथे बा असा असा, ते एकमेकांना काय राहिले, पॅरलल. आणि इंटरन्यूक्लियर म्हणजे हे, समजतंय. आता इथे होतं काय, इलेक्ट्रॉन क्लाउड जो आहे ना, पहा अशा पद्धतीचं दिसेल, पॉझिटिव्ह लोब वरती आणि दुसरा लोब खाली, हे इलेक्ट्रॉन क्लाउड आहे. काय ते इलेक्ट्रॉन क्लाउड, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मगाशी जे होतं तेच, वेगळं काय झाले, झालंय का. हे कोणतं झालं, पीपी ओव्हरलॅप. कोणता झाला हा, नेक्स्ट काय तुमच्याकडे, नेक्स्ट काय तुमच्याकडे, हे समजा पी आहे, आता मी म्हणतो हे पी वाय, कोणतं आहे हे, ओव्हरलॅप कोणासोबत होईल, हे डी सोबत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. डी कसा असतो तुमचा, डबल डबल शेप, डबल शेप नाही,
डी वाय हे काय झालं तुमचं पीडी ओव्हरलॅप. हे काय झालं तुमचं पीडी ओव्हरलॅप. काय झालं हे तुमचं पीडी ओव्हरलॅप. साइड वाईज ओव्हरलॅपिंग झाले. कळलंय का? कळतंय साइड वाईज असे होते, साइडने ओव्हरलॅप झाले. ओके. आणि एक्झियल म्हटल्यावरती असे ओव्हरलॅप होतात. ओके. साइड वाईज म्हणल्या फक्त अशा पद्धतीने, बरोबर असे. आणि एक्झियल म्हटल्यावरती असे. कळतंय किंवा असे. आले लक्षात? आले फरक कळलाय? असे एक्झियल झाले तर सिग्मा बॉन्ड आणि पॅरलर झाले एकमेकांना तर साइड वाईज झाले तर पाय बॉन्ड. साइड वाईज झाले तर काय डाऊट? हे ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं होतं, तरी पण घ्या परत. झाले झाले या पटकन. तुला घ्यायला आले का मग? नेक्स्ट काय आपल्याकडे? नेक्स्ट काय आपल्याकडे? डीडी ओव्हरलॅप. बरोबर. काय असेल? दोन डी ऑर्बिटल एकमेकांना कसं साइडने, कसे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके. हा एक डी आहे समजा आणि हा दुसरा डी आहे. अहो समजतंय का? ओव्हरलॅप कसं होईल त्यांचा? अशा पद्धतीने. कशा पद्धतीने? कोणती काढलाच नाही, थांब ना. बॉन्ड कोणता असणार? पाय बॉन्ड. बॉन्ड कोणता असणार? समजतंय? डीडी कळलंय? डीडी कळलंय का? नक्की सर. पाय झालं, सिग्मा झालं, डेल्टाचं काय? डेल्टाचं काय? आता पहा डेल्टा मध्ये फॉर एक्झाम्पल हे समजा तुमचं डी ऑर्बिटल आहे. हे काय तुमचं डी ऑर्बिटल आहे. हे एक डी आहे आणि हा तुमचा दुसरा डी आहे. हा काय आहे तुमचा? हा काय आहे तुमचा समजा दुसरा डी आहे. ह्याला उचला आणि डायरेक्ट ह्याच्यावरती ठेवा. उचला आणि काय करा? ह्याच्यावरती लेस करा. हा लोब ह्या लोब सोबत, हा लोब ह्या लोब सोबत, हा इथे, हा. चारच्या चारही लोब जर त्या ठिकाणी काय झाले ओव्हरलॅप झाले तर बॉन्ड कोणता बनतो? सर मग इथून मागे काय होत होतं पहा बरं. किती लोब ओव्हरलॅप होत होते? किती ओव्हरलॅप होत होते? दोन ओव्हरलॅप होत होते. पहा बरं. हा एक, हा एक. समजते? कळतंय? दोन लोब जर ओव्हरलॅप होत असतील तर बॉन्ड कोणता चालता? हा पाय बॉन्ड. बॉन्ड कोणता चालता? हा. जर एकच ओव्हरलॅप होत असेल, पहा इथं फक्त एक लोब ओव्हरलॅप झालं, ह्याला काय म्हणायचं? कळतंय? इथे एकच ओव्हरलॅप झालं. जर एकच लोब ओव्हरलॅप झाला याचा अर्थ बॉन्ड कोणता? सिग्मा. जर दोन लोब ओव्हरलॅप झाले, हा एक, हा एक. कळतंय का? काय म्हणायचं त्याला? हा एक, हा एक. काय म्हणायचं त्याला? पाय बॉन्ड. आणि आता सांगितलं डेल्टा कधी तयार होईल? समजा चारच्या चारही लोब जर ओव्हरलॅप झाले याचा अर्थ बॉन्ड कोणता? लिहू का? लिहू का? आय एम पी. पहा काय? वन लोब ओव्हरलॅप. बॉन्ड कोणता? सिग्मा बॉन्ड. टू लोब्स ओव्हरलॅप. हा काय लिहायचं ते लिह, पाय बॉन्ड. जर फोर लूप्स झाले का? नाही जरा जास्तच झालं, ओव्हर झालं. वन लोब ओव्हरलॅप काय म्हणणार त्याला तुम्ही? सिग्मा बॉन्ड. टू लोब्स ओव्हरलॅप काय म्हणणार त्याला तुम्ही? बॉन्ड कोणता तयार होईल तुमचा? पाय बॉन्ड. बॉन्ड कोणता तयार होईल तुमचा? जर फोर लोब्स ओव्हरलॅप झाले, बोला. डेल्टा बॉन्ड. तो तुम्हाला नाहीये. घ्या पटकन.
या पटकन. नक्की झाले झाले. झाले. आता समजा दोन ऍटम आहेत तुमचे, एक्स आणि वाय. का वाय झेड घ्यायचे? हा, ए आणि झेड घे बाई. ए आणि झेड. समजा यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. ए आणि झेड समजा यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. समजा ए आणि झेड यांच्यामध्ये, जर ए आणि झेड मध्ये सिंगल बॉन्ड आहे याचा अर्थ हा बॉन्ड काय असणार आहे? सिग्मा बॉन्ड. कोणता बॉन्ड असणार आहे हा? जर डबल बॉन्ड असेल तर एक काय असणार तुमचा? एक बॉन्ड काय असणार तुमचा? सिग्मा बॉन्ड. दुसरा काय असणार तुमचा? दुसरा काय असणार तुमचा? जर ए आणि झेड मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे याचा अर्थ एक काय असणार तुमचा? सिग्मा बॉन्ड. आणि दोन काय असणार तुमचे? पाय बॉन्ड्स. कळतंय का? हे ऑलरेडी पाहिलंय का? कार्बन कार्बन सिंगल, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड पाहिले. जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड याचा अर्थ बॉन्ड कोणता आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड याचा अर्थ बॉन्ड कोणता आहे? एक सिग्मा आणि एक पाय. बरोबर समजतंय? जर कार्बन कार्बन काय ट्रिपल बॉन्ड आहे तर एक सिग्मा, दोन काय असतात तुमचे? पाय असतात. दोन काय असतात तुमचे? पाय असतात. काय असतात? दोनच आहेत ना? बरोबर. ठीक आहे. काय डाऊट इथपर्यंत? काय डाऊट? समजलंय नक्की? चालतंय. आजचं जे आहे व्यवस्थित वाचून यायचे. बाकीचं उरलेलं जे आहे ते आपण उद्या घेणार आहोत. थोडंसं बेसिक राहिले पण ठीक आहे. डाऊट सेशन आहे आपला आता, त्याच्यामुळे सोडून देतो. चालते. बाकीचं आपण उद्या पाहूयात. स्कॅन करा पीपीटी तुम्हाला. चालतं. बाकीचं आपण उद्या पाहूया.